तर केंद्रीय अर्थसंकल्प काही वेळामध्ये सादर होणार आहे आणि त्यापूर्वी ही झी 24 तासकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य संसदेमध्ये कॅबिनेटच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला आता उपस्थित राहिलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीसाठी आलेले आहेत। अर्थमंत्र्यांकडून कॅबिनेटमध्ये आता बजेट सादर होईल आणि काही वेळामध्ये कॅबिनेटची या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा 8वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। सकाळी 11 वाजता नियोजित वेळ आहे। निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प 11 वाजता सादर करतील आणि त्यापूर्वीची काही महत्त्वाची दृश्य सध्या आपण दिल्लीमधून पाहतोय। कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। मंत्रिमंडळाची बैठक आता सुरू होतीये आणि यानंतर या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बजेटला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या लोकसभेमध्ये बजेट सादर करतील। उर्वशी खोन आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। उर्वशीकडून आणखी अपडेट जाणून घेऊया। उर्वशी, दिल्लीतले अपडेट्स। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत पोहोचल्यात। आता काहीच वेळात जे आहे ही बैठक सुरू झाली आहे। काहीच वेळापूर्वी बैठक सुरू झाली आहे आणि तिथे आता अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे। काहीच वेळात जेव्हा मंजुरी मिळाली त्याच्यानंतर जी आहे कॅबिनेटच्या मंजुरीनंतर निर्मला सीतारमण अर्थमंत्री हे संसदेत जाणार आणि तिथे जे आहे हा देशाच्या समोर अर्थसंकल्प सादर केला जाणार। आता या कॅबिनेट बैठकीत नेमकं मंजुरी कशा प्रकारे मिळते त्याच्यावरती लक्ष आहे आणि अनुपमा आपल्याला अलर्ट हे मिळतं आहे की कॅबिनेटने या बजेटला मंजुरी दिली आहे। म्हणजेच अर्थसंकल्प आता काही वेळात देशासमोर येणार आहे। ही आताच्या सध्याची ब्रेकिंग न्यूज आहे जिथे कॅबिनेटमध्ये या बजेटला मंजुरी मिळाली आहे। निर्मला सीतारमण जे अर्थमंत्री आहेत त्यांनी अर्थसंकल्प सादर केला कॅबिनेट समोर, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह युनियन होम मिनिस्टर बरोबरच डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंह होते आणि दुसरे कॅबिनेट मंत्री जे आहेत त्या बैठकीत रेडी होते आणि तिथे जेव्हा अर्थसंकल्प सादर केला गेला तिथे मंजुरी केली गेली आणि आता काहीच वेळात देशासमोर अर्थसंकल्प सादर केला जाणार आणि मांडला जाणार, जिथे एक सामान्य नागरिकपासून ते शेतकरी आणि वेगवेगळे जे उद्योजक आहेत तसेच व्यावसायिक जे आहेत त्या सगळ्यांचं लक्ष या अर्थसंकल्पावर आहे की यावेळेस नेमकं मोदी 3.0 काय अर्थसंकल्प सादर करतो आणि नेमका अपेक्षा प्रमाणे राहतो की नाही। कारण की येणाऱ्या खूप अशा आव्हाने त्यांना तोंड देण्यासाठी काय काय मुद्दे या अर्थसंकल्पात असणार यावरती लक्ष आहे। निश्चितच उर्वशी, जरूर या सर्व दिल्लीतल्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा।